तर जय महाराष्ट्र मित्रांनो, काल महाशिवरात्री निमित्त आपण गेलतो खडकेश्वर महादेव मंदिरात। इथं शांत वातावरणात मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते। मंदिर परिसर स्वच्छ, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला असतो। हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमलेला असतो। आज सर्वप्रथम सुरू होतो महादेवांचा पवित्र अभिषेक। दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक केला जातो। त्यानंतर गंगाजलने शुद्धीकरण करून बेलपत्र, धतुरा आणि फुलांनी महादेवांची पूजा केली जाते। महादेवाच्या पिंडीवर झालेला रंगबेरंगी फुलांचा आरस आणि मागे फुलांचा मंडप हा खूप भारी दिसतो। त्यानंतर दिव्य आणि अद्भुत क्षण, यानंतर होते भस्म आरती सुरू। पवित्र भस्माने महादेवाचे पिंड सजवली जाते। भस्म हे वैराग्य आणि जीवनाचा अनित्यता दर्शवते। भस्माने सजलेली पिंड अतिशय तेजस्वी आणि दिव्य दिसते। त्या क्षणी असे वाटते की स्वतः महादेव आपल्या समोर प्रकट झाले आहेत। आरतीच्या वेळी ढोल ताशांचा नाद, घंटांचा गजर आणि शंखनाद, त्या वातावरणात अंगावर अक्षरशः शहारे येते। भस्म आरती संपल्यानंतर मंदिरातील वातावरण अधिकच पवित्र आणि भक्तिमय होते।